नमस्कार. शिवाजीनगरमधील रहिवाशांना विनंती करतो की मी दिनांक 9 ना 8 काल 8/5/2026 रोजी शास्त्रीजी आपल्या नगरातले सगळे तुमचे सगळ्यांचे झोपडीदारांची मुलं सहकारी यांना माझे मित्रमंडळी असे म्हाडामध्ये जे अधिकारी पत्रव्यवहार आम्हाला देत करतायत तर त्याची उत्तरं देत नाही, त्याचे डॉक्युमेंट्सही आम्हाला देत नाही. RTIच्या माध्यमातून सांगतात वैयक्तिक नाव. आणि तिथे आम्ही गेलेले असताना आपल्या रहिवाशांच्या वतीने तिथे हा आम्हाला लेटर दाखवण्यात आला. हा बघा, हा बांधवांनो बघा कशात चोरी करतोय प्रकाश नाईक. ह्या लेटरवरती कोणाची सही देखील नाही आहे. काय बघा इथे कुठेही त्याची सही आहे का? कुठे नाही. ही सही कोणाची आहे? ईश्वराला माहिती. दुसरी गोष्ट हा कुठेच नाही. बघा जवळ बघा आहे काय सही? मग ह्या लेटरचा मायबाप कोण नाही. वरती नाव कोणाचं दिलंय? शिवाजीनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्यावर टेलिफोन कोणाचे आहेत? प्रकाश नाईक आणि बाबू गावकरचे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिले, काय म्हणणं आहे ते शास्त्रीजी तुम्ही जरा रहिवाशांना कळवा. तर त्यांनी म्हाडाला एक लेटर दिलं आहे. ॲक्च्युली म्हाडामधनं बरेचसे पेपर्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि काय पेपर्ससाठी आपण तिकडे लढा देतो आहे. इवन अपील पण केलेली आहेत आपण. RTI तर करतोच आहे. RTI मार्फत आता राईट टू इन्फॉर्मेशन आजच्या काळामध्ये कुठलीही माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर राईट टू इन्फॉर्मेशन हा जो लॉ आहे याद्वारे आपण ते माहिती काढू शकतो. आणि ती एखाद्या वेळेला शासकीय यंत्रणामध्ये गेली तर ती काय आपण म्हणतो वैयक्तिक नाही आहे. शास्त्री 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो. जसं ह्या पत्रामध्ये प्रकाश नाईकनी नाव न करता बोगस हा लेटर लिहिला आहे, वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट काय मांडलंय? वैयक्तिक सभासदाचे दस्तावेज न देण्याबाबत. बरोबर आहे. बरोबर. वैयक्तिक म्हणजे काय? आपली स्कीम ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत राबवली जाते. अगदी बरोबर आहे. आणि जे काही डॉक्युमेंट्स आपण म्हाडा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत हे आता शासनाचे झाले. बरोबर आहे. मग प्रकाश नाईक सारखा माणूस वैयक्तिक सभासदांचे दस्तावेज देऊ नये याचा अर्थ काय होते? प्रकाश नाईकना RTIची व्याख्या तरी माहिती आहे काय? मी RTIचा प्रोफेशनल कार्यकर्ता आहे. हे बघा ही माझी आयडी. हे बघा ही माझी आयडी आहे. बघा जवळून बघा माझी आयडी आहे, माझा फोटो आहे, नाव आहे आणि माझं हे आहे. बरोबर आहे. मग आता जर प्रकाश नाईक ह्या पत्राद्वारे काय सांगतोय ते जरा आम्हाला वाचून दाखवा. की आम्ही शिवाजीनगर गृहसंस्था आपल्या निदर्शनास आणून देतो इच्छितो की आमच्या संस्थेतील काही सभासद, रहिवासी आणि बाहेरील काही समाजविघातक व्यक्ती. एक मिनिट थांबा. आता ह्या पत्रामध्ये सभासद पण बोलतोय तो आम्हा लोकांना, रहिवासी पण बोलतोय आणि बाहेरील पण बोलतोय आणि समाज विघात ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्ही कुठे बोगस पेपर बनवणारे आहात का? किंवा आम्ही कुठे आमची घरं हे केलेले आहेत का? मग जर तुम्हाला प्रकाश नाईकला RTIच्या संदर्भामध्ये कुठली त्याची व्याख्याच फुलफॉर्मच माहिती नसेल तर त्यांनी ह्या उचापती कशासाठी करायच्या? आणि त्यांना जर करायचे असते ना तरी त्यांचं नाव लिहायचं होतं. तू जर एवढा मोठा पदाधिकारी स्वतःला समजतोस ना. आम्ही जो काय पत्रव्यवहार तुमच्या नावाने करतोय शास्त्रीजी, परत वैभवच्या नावाने शास्त्रीजी करतोय, परत आपण रेमीच्या नावाने केलंय, प्रकाश जाधवच्या नावाने केलंय, असे आपल्या नगरातल्या रहिवाशांच्या नावाने आपण करतो आहोत. आणि नाव लिहितो, आपला नंबर लिहितो, आपण राहतो कुठे तोही इत्तंभूत त्याच्यावर माहिती देतो. का? आपण स्पष्ट वृत्तीने काम करतो आहोत. मग ह्यांनी जर हा सोसायटीचा नावाचा लेटर वापरतोय ऐका सोसायटीचं नाव वापरतोय तर तो त्याचं नाव लिहायला का लाज वाटते? जर तो त्याच्यामध्ये हे त्यांनी आरोप केलेत ना की की यांनी खोटे कागद बनवले तर मी ह्याच्यात सांगू इच्छितो प्रकाश नाईकला
ह्याच्यामध्ये तुझ्यावर FIR नोंद करतो मी. ती तू ह्याच्यामध्ये उल्लेख करतोय ना 5 लाख 10 लाख. अरे ज्या लोकांचा आमच्या वसाहतीशी काही संबंधच नाही, बरोबर. तू 35 लाख रुपये घेतलेस असा आमचा आरोप आहे. बरोबर काय आणि त्या लोकांची प्रारूपला नाव आणले, हा आमच्याकडे मोठा पुरावा आहे. अगदी तू बरोबर. सिद्ध कर की ह्यांनी महेश चोगलेने 5 लाख 10 लाख घेतले असं तू सिद्ध कर. आणि नाहीतर मी सिद्ध करतो की तू 5-30 लाख रुपये घेतले. जागा महाराष्ट्र शासनाची आणि आता प्रॉपर्टी कार्ड झालंय म्हाडाची. हे त्यालाही माहिती नसेल, परंतु मी सांगतो डॉक्युमेंट काढलेत वाचलेत शास्त्रीजी. दुसरी गोष्ट, हा असा जर खोटा हे करत असेल तर त्याच्यावर आपण हे जर ह्याचा काय अब्दुल नुस्कानचा दावा ठोकूया की कोर्टात, मानधनचा दावा ठोकूया. अगदी बरोबर. ह्याचा बोलता पोपट कोण आहे ते कळेल. अगदी बरोबर. लोकांनी तुला लोकांच्या घरांचा विकास करण्यासाठी तुला पदावर नेमलंय का तर ह्या नाही त्या उचापती. आता ज्या गोष्टी आपण करतो आहोत ते त्यांनी करायला पाहिजे. आणि आपण लोकांना मदत कागद काढण्याचा प्रयत्न करतोय तर तिथे ही उचापती त्याला करायला वेळ मिळाला. आणि केला तर केला, त्याच्यामध्ये स्वतःचं नाव पण लिहायला लाज वाटते बघा. आणि आम्ही जो काय डॉक्युमेंट आपण करतो आहोत तर तुमच्या आमच्या नावाची सगळ्यांची आपण जगजाहीर आपण नावं लिहितो आणि जी पाहिजे आपल्याला हवी असेल ती माहिती आपण प्राप्त करतोय. आणि बाहेरील बोलतोय अरे तूच नाही रागरा, तूच बाहेरचा आहेस असं माझं म्हणणं आहे. बरोबर नाही, याच्यावर आता या पत्रावर कारवाई होणारच ही करायचीच. दुसरी गोष्ट, आता ते अधिकारी पण सांगतात ना, जर तुला जर माहिती नसेल ना प्रकाश नाईक काय RTIचा फुल फॉर्म वैयक्तिक माहिती तर तू शासनाच्या अधिकाऱ्याला जा. नाही तर माझ्याकडे लॉ याचा पुस्तक आहे RTIचा, मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व जाहीर लोकांसमोर दाखवेन तुला की वैयक्तिक माहिती कोणाला म्हणतात आणि सरकारचे डॉक्युमेंट्स कोणाला म्हणतात. काय बरोबर, हे पहिलं तू जाणून घे आणि नंतर तू आमची बदनामी कर, पण काहीतरी बेस ठेव. जसं आम्ही सांगतोय ना की तू चोऱ्या करतोयस आणि हे तू अनधिकृत लोकांकडून पैसे घेऊन तू नाव आणलीस ना. मग एखादा गरीब आहे त्याचं का नाही नाव आणत? नंबर टाकायला पैसे, तुझं हे करायला पैसे, डबल केलं तुला पैसे, लोक सांगतात आमच्याकडे. पण आम्ही त्याच्यावर विश्वास नव्हता ठेवला. परंतु आता त्यांची नावं तुम्ही प्रारूपला आणली ना, याचा अर्थ होतो असा की तू पैसे घेतलेस त्या लोकांकडून ज्या लोकांचा माझ्या नगराशी काहीही संबंध नाहीये. आणि माझ्या नगरामध्ये आता झोपडीचं याचं किंमत जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आहे. मग तू एखाद्याचं नाव टाकतो ते आम्ही राहणारे लोक काय एवढे मूर्ख आहोत का शास्त्रीजी? नाही, बरोबर आहे, चुकीचं आहे. हे कितपत योग्य आहे? अरे तू जर खरोखर तू कार्यकर्त्याला स्वतःला समजतोस ना तर बिंदास आमची नावं टाकून बदनामी कर. त्याला उत्तर आम्ही तुला कागदोपत्री देऊ. आणि तसं नसेल ना तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर आमची की आमची बदनामी करतोय महेश चौगले यांनी शास्त्रीजी. कोर्टात जा. आणि कोर्टात जा, नाही तर आम्ही जातो तुझ्या समोर कोर्टात. हे प्रकरण हे कशा प्रकारे चाललंय, डेव्हलपरला कशा प्रकारे मदत करतोय, रहिवाशांना बाजूला करून. म्हणजे रहिवाशांनी तुला निवडून दिलं कशावर, ते पण तिकडे डेव्हलपरकडे जाऊन लोकांना समोश्याची आमिष दाखवलीस असा माझा आरोप आहे. बरोबर. तेव्हा तुझ्या नावावर घर पण नव्हता झाला. तुला कसं काय चीफ प्रमोटर केलं? सुरेश तांबेच्या नावावर घर नाही, त्याला अध्यक्ष कसं केलं? कोणी केलं? आम्ही नाही केलं. बरोबर, रहिवाशांनी कोणी काही केलं. आणि आता म्हणून सांगतो आपण रहिवाशांना बोंबा मारून की रहिवाशांनो अजून पण सुधरा, वेळ गेलेली नाहीये. आणि हे यांचे लपाछुपीच्या ह्याच्यामध्ये ना हे घेतील गटला बिल्डर कडून आणि बाजूला होतील. तुम्ही आम्ही रस्त्यावर येऊ आणि यांना कुठे शोधणार? त्यांचा घर नाही माहिती, घराचे भाडे घेऊन हे लोक पशार आहे. काय ही सत्य परिस्थिती सांगतो. यांनी प्रत्येक त्यांच्या घराचे 2-2 घरं करून स्वतः भाडं घेऊन बाहेर राहत आहेत. रहिवाशांनी अजून डोळे झाकून बघा. आम्ही अजून तुम्हाला सांगतोय वेळ गेलेली नाही. आणि जर ते पसार झाले ना तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि आम्ही त्यावेळेस तुम्हाला मदत करणार नाही. आता हे लांडगे आहेत ना तेव्हा त्यांना विचारा, अरे आपल्या नगराचं नाव काय? शिवाजी नगर. अरे ते महाराजांचं नाव आहे, ते तसं तरी तुम्ही वागा. जे लोकांनी तुम्हाला विश्वास ठेवून दिलं आहे त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर गुपसताय. अरे आम्ही कोणाचे डॉक्युमेंट दिले बनवून? अरे तू कोणाचे डॉक्युमेंट बनवून दिले ते माझ्याकडे पुरावा आहे, मी दाखवू शकतो शास्त्रीजी. जाहीर सभेमध्ये दाखवू शकतो यांनी कोणाकोणाचे पेपर बनवले. तो बाबू गावकर ह्याचाच राईट हँड. एका घराचे आई बापाचं एक घर, 4 पोरं, काय 3 घरं केली. म्हणजे किती बाय कितीचं घर?
म्हणजे महानगरपालिकेने एका घराला फोटोपास दिलाय, त्याच्यामध्ये तुझा सहकारी असल्या म्हणून तू 3 घर त्याचे पास करतोयस. बरोबर. हा पेपर कुठून तू आणलेस नाही. हा बाबू गावकर राहतो जोगेश्वरी, इथे 3रं घर त्याचं केलंस कसं तू चीफ प्रमोटर आहेस ना, तूच केलास असं माझं जाहीर म्हणणं आहे. बरोबर 100%. आणि ह्या जर तू पत्र लिहिल्यास ना तर समोर ये, ह्याचा प्रत्येक शब्द तुला मी उत्तर देऊ शकतो. कारण आम्ही लोकांना कुठे फसवली नाही आणि फसवणार नाही. बरोबर. आणि जे काय पुढची लढाई बी करणार आहे ना, आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने करणार आहोत. आणि लोकांकडे आम्ही रहिवाशांकडे आम्ही आशीर्वाद मागतोय आणि मेजॉरिटी मागतोय. की जर ती मेजॉरिटी नाही दिला तर आमची घरं आम्ही आपली कार्यकर्ते आपली घरं आपण पात्रता करण्याची आमची क्षमता आहे. पण उद्या तुमच्यावरती वेळ हे लोक आणतील. जसं आता तो सांगतोय 323 आणि आहेत 450 घरं आपली. हा आणि जिथे सांगतात इथून तिथे देणार, अरे इथून तिथे काय तुझ्या बापाची जागा आहे ती. नकाशा अजून आपल्याला भेटला आणि ते जो नकाशा पास केलेला आहे, आपली इमारत किती स्क्वेअर फूट मध्ये बांधणार आहे, का नाही तो दाखवत प्रकाश नाही. का नाही डेव्हलपरला सांगत की आमची लोक आम्हाला विचारतायत. उद्या लोकांनी विचारलं मी काय सांगू. मग तू एवढा जर डेव्हलपरच्या खाली दबाव असेल, तू पैसे खाल्लेच म्हणून तर दबावतोच, लोकांना विश्वासच नाही घेत ना, असा आमचा आरोप आहे. तू जर स्वच्छ असतात ना, आतापर्यंत प्रत्येक मी विचारतोय लोकांना, अरे त्याला भेटायला गेलो की त्याला रोग भरतो, सांगतो मी आता गोळी घेतले, बोलू शकत नाही, ऍक्टिंग करतो आणि बराबर लगेच मग डेव्हलपरकडे जातो. मग तू जी काय प्रोसिजर करतो त्या गोरगरिबांच्या घराचा तो छळ चालवलाय, तेव्हा तुला रोग नाही भरत. बरोबर. घे ना मीटिंग, लोकांना सांग ना, महेश चौगले चुत्या बनवतोय, खोटा बोलतोय. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, मी सगळी घरं पात्र करून घेतले. मी जाहीर माफी मागेन, जाहीर सभेमध्ये तुझी माफी मागेन की मी चुकीचं बोललो म्हणून. आहे तुझ्या हिंमत प्रकाश नाही तर तू दाखवा. आणि हा पत्र बघा, रहिवाशांना दाखवा पत्र काय त्याच्यात उल्लेख केलाय ते. हे बघा रहिवाशांनी काय आहे ते. त्याच्यामुळे आता बोललं भरपूर आहे. माझी एकच नम्रपणे रहिवाशांना विनंती आहे की बाबांनो, 2 हात जोडतोय, तर तुमचीच मुलं आहोत आम्ही, एकत्र या, एकत्र या. रात्र वैरायची आहे, एकजूट आहे. आपण जर एकत्र आलो नाही काय तर विकास होणार नाही. कारण गेले 40 वर्षापासून ज्या आपल्या नगरात देखील ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो ते देखील आपल्याला सहकार्य करत नाही. त्यांनी त्यांचा हिसाब किताब सर्व केलेला आहे. तुम्हाला आम्हाला वाई कोणी नाही, फक्त मी तुम्हाला वाई आहे, तुम्ही आम्हाला वाई. काय तुम्ही आपल्या एकामेकाला जर सहकार्य नाही केलं तर ही लढाई लढवू शकत नाही. डेव्हलपर काय करेल उद्या, काय आता तुम्ही ज्या सह्या केल्यात ना समोसे खाऊन तिकडे त्याच्या ऑफिसला, त्याच सह्याचा दुरुपयोग होतोय सगळ्या गोष्टीला. ज्या नाही शास्त्रीजी ज्या अग्रीमेंट केल्या त्याच लोकांच्या सह्या लावल्या जातात. बरोबर आहे, तुम्ही सुशिक्षित आहात. बरोबर आहे ना. आता हे जी अग्रीमेंट जी आहे ही बघा, ही अग्रीमेंट कोणी केली? महेश चौगलेने केली. त्या महेश चौगलेच्या सह्या आहेत का शास्त्रीजींच्या सह्या आहे? ह्या अग्रीमेंट मध्ये काय लिहिलंय? बरोबर. विचारा त्याला, प्रकाश नाईकला, की तुला मालक नाही केलं नगराचं, तुला तात्पुरतं पद दिलंय. त्या पदाचा योग्य उपयोग करून लोकांना योग्य ती घरं दे. तुला झेपत नसेल ना तर सामूहिक राजीनामा दे. कोण ना कोणतरी जागेमध्ये हे करेल, पुढचं काम करेल पुनर्वसनाचं. काय तू जर तुला चांगलं काम नाही करता येत ना तर चुकीचं काम करू नको, लोकांना बेघर करू नको, लोकांचे श्राप घेऊ नको. काय आता काय तुझ्यावर परिस्थिती आहे ना, ईश्वराने दिलंय, हे जग जाहीर आहे. काय चांगलं काम कर आणि चांगली प्रगती कर आणि चांगला लोक तुला नवाजले पाहिजे. आम्ही बोलू नये या गोष्टी, पण आता आम्हाला बोलावंसं वाटतं म्हणून आम्ही बोलतोय. एवढा चुकीचं कितपर्यंत चुकीचं करायचं त्याला काल मर्यादा ठेवल्या पाहिजे. एखाद्या झोपड्याची आपण खोटी माहिती देतोय, बाहेरच्या लोकांचे खोटे पेपर बनवून करतोय, त्या सह्यासाठी तू स्वतः पैसे घेतोयस. आणि आमच्या नावाची बदनामी. अरे सर्वे फॉर्म, तुझा भाव कुठे राहतोय? माझ्याकडे सर्वे फॉर्म आहे, दाखव तुझ्या भावाचा, पुराव्यासही दाखवतो. काय पुराव्यासहित तो शिवकर स्वतःच्या आई वडिलांची प्रॉपर्टी, की तुला प्रकाश नाईक माहिती नाहीये? अंकुश शिवकर माळ्यावरती नंबर टाकतो, त्याला सहकार्य कोणाचा? तुझा आहे.
बरोबर तुझा सहकारी असल्याशिवाय नंबर अधिकारी टाकू शकत नाही प्रकाश नाईक. बरोबर. कान देऊन डोळे देऊन ऐक. शिवशिवकरच्या आई वडिलांचा घर, त्या घराचा माळा, त्या माळ्यावरती साने अग्रीमेंट लिहून देतो अंकुशच्या पोरगीला की ही माझी प्रॉपर्टी आहे. अरे जागा शिवशिवकरांची, त्यांची 4 लेकरं आहेत, हयात आहेत, आणि ह्याला भाडे तरी वरती भावाने दिलं. भावांचा विश्वासघात करतोय आणि त्याला सपोर्ट करतोय प्रकाश नाईक. किती मोठा घोटाळा, एवढा मोठा घोटाळा. हा तसा तो वैभव कीरचा पण तसाच. आई जिवंत आहे. अरे तू चीफ प्रमोटर आहेस ना, त्या दोघांना बसव की. हा दोघांना बसव, दोघांना समजून सांग, अधिकाऱ्यांना सांग बाबा दोघांची नावं येऊ दे, किंवा दोघांना सांगा दोघांची संमती द्या आईला. आई जिवंत आहे, आई असेपर्यंत तुम्ही दोघं काही करू शकत नाही. ही भूमिका तुझी पाहिजे. परंतु एकाला जवळ करतोय का? पैसे घेतले असतील. हा पैसे घेतलेत आम्ही सांगतो ना, आम्ही आरोप करतोय. पटवून देव. जर तो शिवशिवकरांचा मोठा मुलगा रमेश माझ्याकडे पण आला, त्याच्या प्रकाश नाईकला पण ऑफिसला जाऊन तो भेटला. त्याला पेपर देत नाही, मी त्याला पेपर देतो. प्रकाश नाईक जाहीर सांगतो तुला, मी पेपर देतो त्या रमेशना. यांनी अंकुश शिवशिवकरनी कसे पेपर रंगवलेत, जागा कोणाच्या नावाने रंगवले, तुझा पिक्चर उघडा वाढेन. प्रकाश नाईक सत्याने काम कर आणि मोठा हो. आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे आणि लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न करू नको. आमच्यासारखे कार्यकर्ते आजही आहेत त्या नगरात आणि तुला चुकीचं काम करू देणार नाही. फक्त रहिवाशांनो तुम्ही लक्षात घ्या, आम्ही का बोलतोय, कशात पोटतिडकीने का बोलतोय. नुसतं तुम्ही हे बघून ऐकू नका. कुठेतरी वास्तवामध्ये तुम्ही सर्वांनी विचार कराने एकत्र येऊया आणि ह्या गोष्टीला एक जनरल मीटिंगचं आयोजन आपण करूया आणि तुम्ही ठरवा याच्यामध्ये कोण मुलगा चांगला आहे, कोण माणूस चांगला आहे, ज्याच्या नावावर घर आहे, तो आपल्या पुनर्वसनाचं काम योग्य रीतीने करू शकतो. किंवा त्याच्यावर एखादा त्या आपल्या कार्यकर्त्याला आम्ही निवडून देतो, त्या कार्यकर्त्यावर जर डेव्हलपर विकासक जर प्रेशर वाईज आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी आपल्याला हाक मारली पाहिजे. आपणही रहिवासी म्हणून त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. हा असा प्रकार झाला पाहिजे. परंतु प्रकाश नाईक हा प्रकार काय करतच नाहीये का? त्याचा स्वतःचा पोट भरतोय, तो घर इथे भाडे घेऊन बाहेर राहतोय, त्याला घराचं काय पडलेलंच नाहीये. पडले तुम्हाला पडले. आपली कोण आई भांडी काम करायला जाते, आपली बायको कोण चपात्या करायला जाते, माझ्यासारखा माणूस सिक्युरिटीचं काम करतोय. हा आज आपलं इथून जर घर गेलं तर प्रकाश नाईकला काय फरक नाही पडणार. ते उद्या तोंड काळ करतील, आपल्या गावाला जाऊन बसतील. हा रहिवासी म्हणून तुमचा अधिकार नाही का? आम्ही कागदोपत्री तुम्हाला सर्व दाखवतोय, जीव तोडून बोलतोय. कशासाठी? का आम्हाला वेळ लागला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय का? पुन्हा एकदा विचार करा. नम्रपणे मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला. हे माझे सहकारी शास्त्रीजी, माझ्याबरोबर असणारे तुमच्या आपल्या नगरातली सगळी, मग तो वैभव कीर असेल, तो मिलिंद सडेकर असतील, परत तो किशोर असेल, किशोर चव्हाण असेल, परत आपल्या विजयची सगळी मंडळी, आपली कार्यकर्ते मंडळी आहे, जांभळे आहे, परत पारकर आहे, समीर जांभळे आहे, सुर्वे आहे, परत इकडे रोहित आहे, परत तो काय असे भरपूर आपल्या नगरातली अमित मोकल आहे तिकडे श्रीकृष्णनगरला. आपली सगळी मुलं चांगल्या प्रकारे काम करतात. फक्त आपल्याकडे सगळी 25 मुलं काम चांगल्या प्रकारे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करता आहेत. डॉक्युमेंट पण आपण काढलेलं आहोत. फक्त तुमचा आशीर्वादाचीच आम्ही अपेक्षा करतोय आणि बोलायला शिका. कुठेतरी आमचंही चुकत असेल हेही आम्हाला कान धरून सांगा, हे चुकीचं चालणार नाही, असं झालं योग्य रीतीने झालं पाहिजे. किंवा नसेल होत तर हे जे काही चुकीचं करतायत त्यांना जनरल मीटिंगचं आयोजन करा आणि त्यांना हटवण्याची भूमिका तुम्ही आम्ही घेतली पाहिजे आणि योग्य रीतीने आपला विकास कसा होईल आणि आपली चांगल्या प्रकारे घर आपल्या वरळीत आपण राहतो त्या ठिकाणी कशा प्रकारे भेटेल. शासन द्यायला तयार आहे, मेन डेव्हलपर द्यायला तयार आहे. मग हा सब डेव्हलपर ह्या 2 माणसांना घेऊन चुकीची कामं कशासाठी करतोय, कशासाठी आपल्याला बेघर करण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्ही आम्ही रहिवाशांनी ओळखणं गरजेचं आहे असं मला वाटते. मी इथेच थांबतो. बोललो भरपूर, बोलायसारखं भरपूर काही आहे, पण तुम्ही रहिवासी म्हणून तुम्ही समजदार आहात. तुमच्या घराचं व्हॅल्यू किंवा किंमत किती आहे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटते. आणि जे ह्या व्हिडिओच्या द्वारे मी जे काही तुम्हाला माहिती द्यायचा मी आणि माझे सहकारी शास्त्री जे असतील त्यांनी प्रयत्न केलेला आहे
तो कुठेतरी चुकीचा असेल किंवा काय असेल त्याच्यात कमेंट द्या. नुसत्या कमेंट देऊ नका, तर एकत्र या आणि तुम्ही आम्ही सर्व मिळून आपल्या वसाहतीचा चांगल्या प्रकारे आपण राहतो त्याच जागे आपण तुमची आमची जर एकी झाली तर वरचा कितीही मोठा डेव्हलपर येऊ दे, शासन बंद येऊ दे, तरीही शासन तुम्हाला त्याच जागी जिथे जशी डेव्हलपरवर ॲग्रीमेंट केलेली आहे, मेन डेव्हलपर सांगतोय काय 999 998 देणार, परंतु लिखित देत नाही हे तोंडी सांगताय. मग ते आपण तुमच्या आमचे सगळे एकत्र आलं ती ताकद दाखवून आपण लेखी घेऊ की आम्हाला 999 आणि 998 मध्येच आमची रिया बिल्डिंग बांधून दे. अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा तुमचं आमचं सहकार्य मिळेल त्यावेळेसच आपण सक्सेस होऊ असं मला वाटते. आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस.